सुरुवात एका मोठ्या रहस्याने करूया का? हे जे पार्थ आणि काव्याच्या घटस्फोटाचे कागदपत्र सापडले आहेत आणि ते वापरायची एक योजना बनतीये असं दिसतंय. एका संवादात ही रम्या नावाची व्यक्ती आहे, ती म्हणतीये की हे कागद योग्य वेळी वापरून पार्थला मिळवायचं. तिचं बोलणं अगदी स्पष्ट आहे. एवढा मोठा बॉम्ब आपल्या हाताला लागलाय, तो फोडायचाच नाही. फोडायचा, वेळ आल्यावर फोडायचा. बरोबर. आणि इथे फक्त कागद वापरण्याचा विचार नाहीये. ते मुद्दाम लपवून ठेवणं, त्याचे फोटो काढून घेणं, म्हणजे कसं जणू ही तलवार आपल्याला कधी कशी वापरता येईल हे सांगता येत नाही. म्हणजे भविष्यात त्याचा एक शस्त्र म्हणून वापर करायचा आहे. हा दुसऱ्याच्या नात्यात ढवळाढवळ करून स्वतःचा फायदा बघण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसतोय. आणि हो, त्याचवेळी पार्थला कसं अडकवलं जाते बघा. आईच्या खोट्या अपघाताचं कारण देऊन. हे सगळं चिंताजनक आहे. हो, पण मग दुसरीकडे नात्यांचे वेगळे रंग पण आहेत. म्हणजे जन्मजय आणि नंदिनी यांच्यातलं बोलणं बघा. बाहेर जेवायला जायचं की नाही यावरून किती हलकी फुलकी चर्चा आहे. जन्मजय म्हणतो, नवऱ्यालाच कशाला, सगळ्या पुरुषांना कुणीतरी आपल्याला पॅम्पर करावं असं वाटतंच. अगदी रोजच्या सारखं. पण पण मग पुढे नंदिनी आणि जीवा डिनरला जातात आणि त्याचा शेवट मात्र वेगळाच होतो. हो, अगदी. नंदिनी सुरुवातीला किती खुश आहे. जीवाच्या चेहऱ्यावर इतक्या दिवसांनी हसू बघून तिला आनंद झालाय. ती अगदी काव्यात्मक वर्णन करते नाही का. तुझं हसू म्हणजे 4 महिन्याच्या उन्हाळ्यानंतरचा पहिला पाऊस. वातावरण इतकं छान असताना जीवा सहज विचारतो की डेझर्टमध्ये काय हवंय, आणि तिचं उत्तर येतं डिव्होर्स. हा जो विरोधाभास आहे ना, तो नात्यातल्या खोलवरच्या समस्येकडे बोट दाखवतोय. आणि हे धक्कादायक आहे की जवळपास त्याच वेळेला दुसरीकडे पार्थ आणि काव्या लॉंग ड्राईव्हवर आहेत. रात्रीचे 11:11 झालेत आणि काव्या म्हणते की यावेळी मागितलेली इच्छा पूर्ण होते. पार्थ विचारतो काय हवंय, आणि तिचंही उत्तर येतं डिव्होर्स. म्हणजे एकाच वेळी 2 ठिकाणी हाच शब्द. हे कसं? योगायोग म्हणावा का? सगळ्या भावनिक गोंधळात आणखी एक भर पडते, ती म्हणजे साठे गुरुजींचा फोन. ते अचानक म्हणतात की दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजा करायची आहे. त्यांचं बोलणं पण कसं गूढ आहे सुद्धा आणि नाही सुद्धा. ही पूजा अत्यंत महत्वाची आहे. यामुळे कुटुंबात साहजिकच एक वेगळी चिंता पसरते. हो ना. गुरुजींच्या या तातडीमागे काय तारण असेल? आणि विशेष म्हणजे घरातली दोन्ही महत्वाची जोडपी बाहेर गेलेली असतानाच हा फोन येतो. पार्थ काव्या, नंदिनी जीवा. मग घरात पूजेच्या सामानाची जमवाजमव सुरू होते. मिथुन भाऊजी मदत करायला तयार होतात, पण त्यांना मित्राच्या बायकोच्या भाचीच्या लग्नाला जायचे असं कारण देतात. बरोबर. म्हणजे गुरुजींचा तो आग्रह, पूजेची ही अचानकता आणि नेमकं त्याच वेळी दोन्ही जोडप्यांच्या नात्यात आलेला तो डिव्होर्सचा क्षण, या सगळ्या घटनांचा एकमेकांशी काही संबंध असेल का? हे सगळं बघताना ना मला ती गाण्याची ओळ आठवते. उसवले धागे कसे कधी सैल झाली गाठ, का हरवली वाट. असं वाटते की नात्यांचा गुंता अजून वाढतोय. तर या सगळ्या चर्चेतून काही गोष्टी समोर आल्या आहेत. एकीकडे रम्याची ती योजना, घटस्फोटाच्या कागदपत्रांचा वापर करून पार्थला मिळवण्याची, आणि दुसरीकडे 2 वेगवेगळ्या जोडप्यांकडून अगदी अनपेक्षितपणे घटस्फोटाची मागणी. हो, आणि या सगळ्यावर सावट आहे ते गुरुजींच्या त्या गूढ सूचनेचं आणि उद्या होणाऱ्या त्या अत्यंत महत्वाच्या पूजाचं. म्हणजे अनेक नात्यांचे धागे उसवलेले दिसतायत, गाठी सैल झाल्या आहेत हे नक्की. श्रोत्यांसाठी एक प्रश्न नक्कीच उरतो विचार करण्यासारखा. गुरुजींनी इतक्या तातडीने पूजा करायला का सांगितलं असेल? त्यांना असं कोणतं संकट दिसलंय ज्याची कुटुंबाला अजून कल्पनाही नाही? की ही पूजा म्हणजे या तुटणाऱ्या नात्यांना पुन्हा जोडण्याचा, सांधण्याचा एक प्रयत्न आहे?